मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. रितेश अँड किरण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. तर गोलंदाज मार्कवर सज्ज असेल गोलंदाज. साहिल गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. एका बाजूने किरण. किरण आणि रितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. उशीर होणार नाही याची दक्षता घ्या. चला, मॅचला सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक पो टीम. एका बाजूने साहिल गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. दोन फलंदाज हितेश अँड रितेश आणि किरण. पहिला चेंडू लॉंग ऑफ रेझन मध्ये खेळतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. श्री गणेशा केला जातोय. सिंगल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकतात. एक धाव फलकावर. जेसीसी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. पहिल्या मॅच मध्ये वेदांत 11 सुपर कामगिरी केलंय. रायगड 11 संघाला मात्र पराभूत जरूर केलं गेलंय. दुसरा सामना एकंदरीत जेसीसी विपक्ष रायगड स्टार श्रीवर्धन या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सिंगल येतोय. श्री गणेशा जरूर केला जातोय. थोड्याच वेळात आमचे साथी समालोचक जहीर भाई यांचे आगमन होईल. तर धाव संख्या एक धाव फलकावर. चला, थोडासा स्पीडअप करा. जास्त उशीर होतोय. लक्षात ठेवा, क्षेत्ररक्षण करणारा संघ. एक चेंडू एक धाव फलका लागली जात आहे. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडूला मात्र रोखू शकत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा पार. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 5 धावा या फलकावर. सुपर शॉट पाहायला मिळाला. रितेश यांच्या बॅटमधनं चौकार ठोकली जात आहे. धावसंख्या 5 धावा धावफलका लागली जात आहे. पुन्हा एकदा सुपर चेंडू हाताळतोय. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. एक धाव असेल. बायचे स्वरूपात लेगबाचे संकेत देत आहेत पंच. गंभीर पाटील सर एका बाजूने पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने गंगाधर पाटील सर. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 6 धावा. 6 धावा हे फलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. एका बाजूने रायगड स्टार श्रीवर्धन हा संघ पाहायला मिळतोय. 6 धावा फलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र हवाईचा फटकारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे, परंतु हॉलीबॉलची मला आठवण आलंय. धावसंख्या 2 ने फ्लाय होत आहे. सुपर झेली सुटला आहे आणि 2 धावाही ते पाहायला मिळतात. 8 धावा या फलकावर. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल निसटला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 धावा. 8 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर वारंवार चुकी करतायत, परंतु धाव मात्र घेतली नाहीये. चेंडूला गॅदर करणं खूप गरजेचं असेल, कारण चांगला चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या स्थिरावलंय. 8 धावा या फलकावर. चेंडू फेकून झाले 4. 5 चेंडू झाल्यात. शेवटचा चेंडू असेल. 8 धावा या फलकावर. पुन्हा एकदा आमच्या पॅव्हलियनच्या दिशेने चेंडू येतोय.
सरळ स्ट्रेट डावीच्या माध्यमातून हा येतोय षटकार 6 धावा. एक षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 धावा या फलकावर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर एक षटकाची समाप्ती 14 धावा या फलकावर. विशाल येतोय गोलंदाज मार्कवर. किरण यांच्या बॅट माध्यमातून शेवटच्या चेंडूवर सुपर स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून षटकार जरूर ठोकला गेलाय. विशाल गोलंदाज मार्कवर येतोय. शावेस यू मिस आय डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त केला. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. बॅक टू द डगआउट रितेश. थँक्यू वेलकम बॅक. जाऊया मैदानच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये जातोय सिद्धेश. क्लीन बॉलच्या माध्यमातून माघारी परतवलं गेलंय रितेश याला. रितेशने एक चौकार जरूर ठोकला होता. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 धावा. एक गडी बाद. गोलंदाज मार्कवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे येतोय. तत्पुरी फंबल होता. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न होतोय. हा न करताना 2 धाबा ते कंप्लीट केल्या आहेत. या दुहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16 धावा. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम एकंदरीत केलं जातंय. 16 धावा या फलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूची समाप्ती झालंय. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जातोय. डिप्स मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावाही कंप्लीट केल्या जातात. सुपर सेन्सिबल क्रिकेट पाहायला म्हणजे सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातंय. एका बाजूने हार्ड हिटर फलंदाज किरण, दुसऱ्या बाजूने सिद्धेश सुपर फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन स्कोर कार्ड. विशाल गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केल्या जातात. तदनंतर 2 चेंडूवर 2 लगातार दुहेरी धाव येताना यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जर असेल. चेंडू मात्र रोखला जाईल का? सुपर क्षेत्ररक्षण होतोय. तत्पूर्वी 3 धाबा इथे कंप्लीट केल्या आहेत. तिहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 21 धावा. 21 रन्स. 21 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडू असतील. किरणच्या बॅटमधून मात्र एक षटकार जरूर ठोकला होता. शेवटच्या चेंडूवर पहिला जे षटक होतं. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा फलका लागल्या जातात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. विशाल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज मार्कवर. लेफ्ट हँड फलंदाज किरण, हार्ड हिटर फलंदाज जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. सुपर कमबॅक करतोय विशाल. आता अंतिम चेंडू असेल. तर शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 21 धावा या फलकावर. यावेळेस माझा पुन्हा एकदा फ्लिक केला जातोय. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे. सुपर जेल टिपला जातोय. किरण बॅक टू द डगआउट. 2 षटकाची समाप्ती झालंय. 21 धावा या फलकावर. प्रथम करताना रायगड स्टार हा संघ.
मयूर डीजे क्या बात आहे. कारण दिवाळीच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. रात्रभर मॅचेस आपण पाहू शकताय. तब्बल 2 ते 2:30 वाजतायत. चिराग न्यू बॅटर मध्ये आतमध्ये दाखल झालाय. संकेत गोल मार्कवर लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंच दर्शवतायत. अवांतर चेंडू धाव संख्येत जाऊन भर पडते. 22 धावा 22 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे परंतु त्याला बेट करून चेंडू होतोय फरार. 6 धाब्यांसाठी हाय तो षटकार. संख्या जाऊन पोहोचतोय 28 रन्स 28 धावा. पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी केली जात आहे. वारंवार झेल निसटले जात आहेत. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते जेसीसी संघाकडनं. 2 धावांशी धाव फलक पुढे जातोय. 30 रन्स 30 धावा धाव फलका लागले जात आहेत. 31 धावा सॉरी 3 धावा कंप्लीट करत आहेत. 31 धावा या फलकावर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तो क्षेत्ररक्षक आहे. मस्त कला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार हाय तोय चौकार. सुपर फलंदाजी सिद्धेश. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. सिद्धेश आल्यानंतर धाव संख्येचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ताकद न जाकत सर्व काय पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं डिस्टन्स क्लिअर करतोय. 6 धावा. यांच्या बॅट मधनं षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 41. पुन्हा एकदा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावाही सहज पूर्ण केल्या जातात. क्या बात आहे. सुपर द रनिंग द बिटवीन चांगला तालमेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 43 रन्स. पहिला सामना 33 धावा झाल्या होत्या. 34 धावांचं लक्ष होतं. आता मात्र आपण पाहू शकतायत 43 धावा या फलकावर. शाबेत सुपर चेंडू क्या बात आहे. चेंडू पर्यंत आतमध्ये येतोय. 1 धाव असेल तर 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती होत आहे. 44 धावा या फलकावर जरूर आणि 45 धावांचं लक्ष असेल जेसीसी या संघा. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल होतील. चला जे संघ उपस्थित असेल त्यांनी आपले नाव नोंदणी करून घ्या. आमच्या आयोजकाशी संपर्क साधा. लगेच आपल्याला प्राधान्य दिलं जाईल. तर आजच्या दिवसातला दुसरा सामना एका बाजूने जेसीसी विपक्ष रायगड स्टार या संघाने प्रथम फलंदाजी करताना 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. जेसीसी संघाकडून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला 2 फलंदाज 2 बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. डेव्हिनच्या माध्यमातून जे घर बसले या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल.
पाटील परिवार पुरस्कृत स्पर्धा पाहायला मिळते. कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. तर नेक्स्ट मॅच असेल कारगिल अँड रुपेश नायगाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना विनंत असेल आपण टॉसबॉक्स दिशेने या. ज्या टीमने आपली नाव नोंदणी केलंय त्यांनी आपण आयोगाशी संपर्क साधा. जर आपण एक नंतर इथे उपस्थित असाल तर आपल्याला संधी नसेल, लक्षात ठेवा. जरी आपण नाव नोंदणी केली असेल परंतु एकच्या आधी आपण इथे दाखल झाला नाही आहेत तर आपणास या स्पर्धेमध्ये खेळण्यास एंट्री नसेल, लक्षात ठेवा. नेक्स्ट मॅच कारगिल विपक्ष रुपेश 11 नायगाव. दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. पॅव्हलिनच्या खाली आमचा टॉस बॉक्स असेल तिथे आपण आयोजकाशी संपर्क साधा. तर गोलंदाज मार्कवर सज्ज असेल गोलंदाज रितेश आणि फलंदाजी मार्कवर पाहू शकतात लवेश आणि संकेत. पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे विजयासाठी. एकंदरीत 15च्या सरीसरीने तुम्हाला 45 धावा उभ्या कराव्या लागतील. एका बाजूने संकेश, दुसऱ्या बाजूने लवेश अशी जोडी. मार्कवर रितेश सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 45 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टेनिस क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहू शकता. सलग रविवारपासून या स्पर्धेला सुरुवात झालंय. उद्याचा अंतिम दिवस असेल, अंतिम रात्र असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. धीम्या गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता रितेश यांच्या माध्यमातून. थोडासा फसवा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. डॉट चेंडू होतोय. तर पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळला जातोय. 45 धावा माइंड मध्ये तुम्हाला सेट करावे लागतील, फिट करावे लागतील. प्रति षटक 15 धावा. यावेळेस मात्र आखोटप्प्याचा चेंडू पंचांच्या दिशेने वळतायत. उसळी घेणारा चेंडू अवांतराने श्री गणेशा जरूर केला जातोय JCC या संघाचा. 45 धावाचं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. 15 धावा प्रति षटक. एक चेंडू एक धावी फलका लागली जाते. गोलंदाज गुल्ले मार्कवर सज्ज होतोय रितेश. यावेळेस मात्र आखोटप्प्याच्या चेंडूला मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं हा येतोय पहिला षटकार या इनिंग मधला. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 7 धावा या फलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचते. टॉस केला जातोय इथे दोन संघामध्ये. कारगिल विपक्ष रुपेश 11 या दोन संघामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडूचा इशारा. दुसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 8 धावा या धावफलकावर. चला नेटमध्ये कोणीही प्रॅक्टिस करायची नाहीये, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र झेल टिपण्याची संधी असेल. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट नंबर 1 पहिला गडी बाद होतोय 8 या धावसंख्येवर. चला नेटमध्ये कोणीही प्रॅक्टिस करायची नाहीये. इथे टॉस केला ते दोन संघामध्ये. रणजितजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रजनीशजी पाटील साहेब माजी नगरसेवक साहेबांच्या माध्यमातून मात्र टॉस केला गेलाय कारगिल आणि रुपेश 11 नायगाव या दोन संघामध्ये. चला नेटमध्ये कोणीही प्रॅक्टिस करायची नाहीये, लक्षात ठेवा. जे खेळाडू आहेत आपण नेटमध्ये प्रॅक्टिस करायची नाहीये. तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय. ह्यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू. न्यू बॅटर अरुण
वेट अँड वॉच करावं लागेल. 15 धावा माइंडमध्ये तुम्हाला फिट करावं लागतील. प्रति षटक 45 धावांचा पाठलाग होतोय. चेंडू फेकून झाले 4. आतापर्यंत विचार केला तर 8 धावा या फलकावर. पुन्हा एकदा तिसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. रितेश यांच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचतंय 9 धावा या फलकावर. 9 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू झाले आहेत. अजूनही 6 धावा पिछाडीवर असेल. प्रति षटक 15 धावा. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. इथे विकेटचं पतन होतंय. आल्या आल्या माघारी पडतोय अडून. दुसरा धक्का लागतोय तो JCC या संघाला. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. न्यू बॅटर रोहित येतोय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक पहिलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9 धावा या फलकावर. या चेंडूवर एखादा मोठा फटका येतोय तर सरासरीच्या दिशेने वाटचाल करेल हा संघ, कारण 15ची सरासरी आहे प्रति षटक. 5 चेंडूची समाप्ती. 9 धावा या फलकावर. 2 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला जाताना जरूर पाहायला मिळतात. JCC टिट फॉर टॅटचं उत्तर तुम्हाला इथे द्यावं लागेल, कारण पहिल्या इनिंगचा विचार केला तर 44 धावा जरूर कुठल्या होत्या 18 चेंडू मागे. 45 धावांचं एखादं टार्गेट जरूर सेट केलं गेलंय. शेवटचा चेंडू. रितेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव परिपूर्ण करण्याचा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती होते. 10 धावा या फलकावर. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 12 चेंडू आणि 35 धावाचं लक्ष असेल विजयासाठी. तर योग्य इथे आपण पाहतोय सुपर डीजे वादन करतात आमचे मयूर डीजे वादक. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा, सॉरी 11 धावा झाल्यात फलकावर. 29 धाब्यांची 34 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. 12 चेंडू. सॉरी 10 धावा या फलकावर. 12 चेंडू आणि आता 35 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 12 चेंडू 35 धावाचं समीकरण असेल. 12 चेंडू 35 धावा समीकरण असेल. आता मात्र इकडनं तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. टॉप केने प्रवास करावा लागेल. गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज हरेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 12 आणि 35चं समीकरण असेल. रोहितवर जबाबदारी असेल. पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय, परंतु पंच तटस्थ पाहायला मिळतात. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतात. चांगले स्टार्ट प्राप्त करून देतोय तो गोलंदाज हरेश. आता 11 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आहे. धावा येऊ शकते, धावा मी करू शकतोय. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स सर्व काही तुमच्यामध्ये असायला हवं. रोहित कॅलिबर खेळाडू आहे, परंतु इथे फटके येतील का, मोठे शॉट्स येतील का? शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. थोडासा फंबल होता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय हा न करताना. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सुपर रनिंग द बिटवीन. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12 धावा. 12 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 12 धावा या फलकार पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच कारगिल विपक्ष रुपेश 11 नायगाव या 2 संघामध्ये असेल. यावेळेस एष्ट्या दाखवल्या होत्या. हिंमत असेल तर नेम करून दाखव, आणि तेच केले गोलांच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 3 डाऊन होतोय. बॅक टू द ग्राउंड रोहित. न्यू बॅटर मध्येच्या आतमध्ये येतोय अक्षय. संकटमोचक कोण ठरेल या संघासाठी? JCC संघ
थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय. 12 धावा या धावफलकावर. अक्षय, जबाबदारी इथे घेतली जाईल का? धावसंख्या 12 धावा, 3 गडी बाद होत आहेत. सुपर गोलंदाजी हरीश यांच्या माध्यमातून. धीम्या गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तत्पूर्वी सिंगल असेल, एकच धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. हवाई सफर इथे घडवावी लागेल. अजूनही लवेशने एक झेल सोडला होता. आता हवाई सफर तुम्हाला इथे घडवावी लागेल. 13 धावा या फलकावर. फक्त एक चेंडू फेस केलाय, परंतु खातं मात्र खुलं नाहीये. वैयक्तिक लवेश जबाबदारी असेल. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळतात. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 धावा. 14 रन स्कोर कार्ड. अजूनही विचार केला तर 31 धाब्यांची आवश्यकता आहे. हवाई सफर घडवणं खूप गरजेचं असेल, अन्यथा या स्पर्धेमधून आपण बाद होऊ. कारण अभि नाही तो कभी नाही, हीच ती वेळ आहे. हिरो पडण्याची संधी असेल. संकटमोचक कोण ठरेल? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. हाय तो चौकार. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 18 धावा या धावफलकावर. गोलंदाज गोलंदाज मार्कवर हरेश. ह्या वेळेस मात्र पंच दर्शवतायत अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 19 धावा धावफलकावर. 19 धावा धावफलकावर. 45 धावांचा एकंदरीत पाठलाग होतोय. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका येतोय तर कमबॅक करण्याची संधी असेल. प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दोघं. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल असेल. या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. 20 धावा, 3 गडी बाद. येणारे चेंडू आता आहे 6 चेंडू आणि 25 धाब्यांची आवश्यकता. सहर्ष स्वागत असेल. 6 चेंडू आणि आता 25 धावांचं समीकरण असेल. 6 चेंडू 25 धावा असं समीकरण. 4 मोठे बिग हिट करावे लागतील. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज. अंतिम षटक. गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस मात्र पहिला षटकार येईल का? परंतु क्षेत्ररक्षक जाईल खाली आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. लवेश बॅक टू द डगआउट. 20 या धावसंख्येवर 4था धक्का लागतोय तो JCC या संघाला. आता 5 चेंडू आणि 25 धाब्यांची आवश्यकता आहे. अमर आपण पाहू शकतात गोलंदाज मार्कवर पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. 5 चेंडू आणि 25 धाबा. अमर न्यू बॅट गोलंदाज मार्कवर पहिला चेंडू आपण पहिला. दीपक न्यू बॅटर. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. इथे मात्र बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय JCC हा संघ. SD आतमध्ये
हॅट्रिकची संधी असेल. www.com खोलेल का मिस्टर अमर? पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक आहे. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा. सिंगल असेल. सिंगलच्या साहाय्याने आता धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 21 रन्स. 21 धावा. आता पिछाडीवर आहे. फक्त औपचारिकता बाकी असेल. 21 धावा या फलकात. 3 चेंडू आहेत अंतिम आणि 24 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 24 धाबा असं समीकरण. बॅटची एज लागली आहे. विकेट क्रमांक आपण पाहू शकताय 6वा गडी बाद होतोय 21 या धावसंख्येवर. मध्ये येतोय अविनाश. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 24 धाब्यांची आवश्यकता. फक्त औपचारिकता बाकी असेल. ज्या संघाने नाव नोंदणी केलंय त्यांनी 1 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करा. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. सुपर झेल टीमला तो 4था गडी बाद करते अमर. या स्पर्धेमध्ये तुम्हाला फक्त एकदाच खेळता येईल. लक्षात ठेवा. जर सेकंड टाइम खेळताना आढळला तर तो संघ बाद केला जाईल. याची दक्षता आपण घ्यायची आहे. आयोजकाच्या माध्यमातून सूचना येत आहेत कारण एक चांगली स्पर्धा आहे. तर अंतिम चेंडू आहे. 4 गडी तब्बल बाद केल्या. सुपर अमर, क्या बात है. शेवटचा अंतिम चेंडू. षटक क्रमांक अंतिम. रायगड स्टार विजयश्री प्राप्त करतोय. सिंगल येतोय. वेल प्लेड रायगड स्टार. श्रीवर्धन अँड हार्ड लक असेल. JCC संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपले मनपूर्वक आभार. तर ही स्पर्धा आपण पाहू शकतायत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कृत स्पर्धा पाहायला मिळते. कैलासवासी किसन बाबूराव पाटील, कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 33,333 रुपये. द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये. आकर्षक असा चषक. तदनंतर तृतीय पारितोषिक 11,111 रुपये. चतुर्थ पारितोषिक 5,555 रुपये. 3 चतुर्थ पारितोषिक आहेत 5,555. आकर्षक असा चषक. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज